तर राज ठाकरे सोबत आलेले आहेत. राज ठाकरे बंधू, ठाकरे परिवार एक झालेला आहे. किती मोठा थ्रेट तुम्हाला वाटतो येत्या इलेक्शनच्या मध्यनजर? हा मीडियामध्ये एक मोठा हाईप आहे की ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आता महाराष्ट्रात एक मोठी क्रांती होईल. कमीत कमी मुंबईमध्ये काही क्रांती होऊ शकत नाही. कारण असं आहे की मुंबईमध्ये हा एक ग्राउंड रियालिटी आहे. कोणालाही वाईट नाही वाटलं पाहिजे. मराठी जो वोटर आहेत ते मायनॉरिटीमध्ये आहेत. ते एवढे मोठे आता नाही आहेत. गैर मराठी वोटर जो आहेत ते मेजॉरिटीमध्ये आहेत. जेव्हा हे दोघे बंधू बरोबर येणार म्हणजे जो मनसेचे लोक आहेत, कधी मारवाडीला मारणार, कधी बिहारीला मारणार, कधी यूपीवाल्याला, कधी ऑटोवाल्यांना, कभी फेरीवाल्यांना, तो जो बाकी कम्युनिटी आहेत, जो गैर मराठी भाषिक आहेत, बिगर मराठी भाषिक समाज आहे, तो त्यांच्यापासून लांब होईल. म्हणजे तुम्हाला फक्त मराठी भाषिक लोकांमध्ये पॉलिटिक्स करायचं, राजकारण करायचं. आता मराठी भाषिक वोटर म्हणजे तुमची मक्तेदारी नाही आहे. त्याच्यामध्ये भाजपचा एक मोठा वाटा आहे. म्हणजे तो 6, 7, 8% लोक आहेत मराठी भाषिक समाजमध्ये जे मोदी साहेबांना मानतात. RSS वाले आहेत, सावरकरवादी आहेत, फडणवीस जिचे फॉलोवर आहेत. बरोबर. तसं सगळे मराठी भाषिक लोक त्यांच्याबरोबर नाही. त्याचप्रमाणे प्रकाश आंबेडकर आहेत. महाराष्ट्रात एक समजा एक 10-11% दलित समाज आहे. नक्कीच. मुंबईमध्ये 8-9% असणार. नक्कीच. 8-9% सर्व वोट त्यांच्याकडे आहे आम्ही असं सांगत नाही, पण एक मोठा जो वोट बँक आहे तो त्यांच्याकडे आहे. आता शिंदे साहेब, एकनाथ शिंदे म्हणजे यावेळी सध्या महाराष्ट्रात सर्वात पॉप्युलर मराठी लीडर आहेत. आहेत म्हणजे आहेत. मी असत असत मी सांगत नाही. हे समजू नका की मी काय चापुलसी करत आहोत. हा फॅक्ट आहे. फास्टेस्ट इमर्जिंग मास लीडर म्हणजे एकनाथ शिंदे सध्या. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात विधानसभाच्या निवडणुकी झाली आणि जो 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 परिणाम आला, जो निकाल आला, तुम्ही सगळे बघू शकता. याच्यामध्ये भाजपची एक स्ट्रॅटेजी होती, पोल स्ट्रॅटेजी होती, पोल मॅनेजमेंट त्यांचा होता, पण नेतृत्व कोणी केलं, फेस कोण होता, तो शिंदे साहेब होते. लाडली बहन योजना म्हणजे त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन एक जोरदार कॅम्पेन केलं, त्याचा एक इम्पॅक्ट होता. अजून पण ते उपमुख्यमंत्री आहेत पण एवढा मेहनत करतात. जो व्यक्ती मेहनत करत नाही तो कधीही जननेता होऊ शकत नाही, मास लीडर होऊ शकत नाही. पण शिंदे साहेब दिवस रात मेहनत करतात. आणि यामुळे माझा असा एक विश्लेषण आहे की ठाकरे बंधू समजा एकत्र आले तरीही मोठा जो हिस्सा आहे मराठी भाषिक मतांचा तो शिंदे साहेब बरोबर आहे, आमच्या बरोबर आहे. आणि त्यानंतर त्यांची त्यांची जो ठाकरे बंधूची जो एक पूर्ण स्ट्रॅटेजी असेल तो मराठी वोट आणि मुस्लिम वोट, M² झाला, M+M. पण M+M मध्ये एक मोठा एम जो ओरिजिनल शिवसेनाचा त्यांचा जो वोट होता ना, तो आता खिसकलेला आहे. तो आता आमच्याकडे आहे. मनसेकडे किती मराठी वोट आहे. मनसेचे जो प्रमुख आहेत तो मराठी भाषासाठी, मराठी लोकांसाठी, मराठी कल्चरसाठी खूप बोंबाबोंब करतात ना, पण शेवटी त्यांच्याकडे फक्त 1.5% वोट आहे. उबाठा एवढा मराठी भाषिक करतात, ते मुस्लिम समाजाला जवळ करतात, त्यांचे फक्त 20 आमदार आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा मराठी नेता कोण, शिवसैनिक सर्वात मोठा कोण आहे, तो महाराष्ट्राचे मतदारांनी निकाल दिलेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत. आणि त्यांच्या नावाने मुंबईमध्ये, ठाणेमध्ये, MMR मध्ये, संपूर्ण महाराष्ट्रात एक जबरदस्त वोट बँक असा निर्माण झालेला आहे. हा एक ग्राउंड रियालिटी आहे, फॅक्ट आहे. निवडणुकीमध्ये आता जो लोकल बॉडीच्या इलेक्शन होईल ना, स्थानीय स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन होईल, जेव्हा मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकी होईल, जिल्हा परिषदच्या निवडणुकी, वेगवेगळ्या नगर परिषदच्या निवडणूक, तुम्ही बघून घ्या, शिंदे साहेबांच्या नावाने जोरदार मत पडलं. काय काम मी सांगतो की तो व्यक्ती कोणाच्याही विरोधात हेट करत नाही, कोणीही समाजाच्या विरोध कधी बोलत नाही. ती बघा, कधीही ते कोणी समाजाच्या विरोध एक शब्द पण बोलत नाही. ते उबाठावाले दररोज शिंदे साहेबांवर अटॅक करतात, खालच्या लेवलवर जाऊन अटॅक करतात. ते कधीही त्यांच्या भाषामध्ये उत्तर देत नाही, ते स्वतः एक काम करतात. तो असा एक माणूस, त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांची एक नजर आहे की एक काम करणारा माणूस, लोकांचा भला
करणारा माणूस आहे आणि मराठी लोकांना बरोबर घेऊन जाणारा माणूस और बाकी समाजाला पण जवळ करणारा माणूस आहे. पण यासाठी मी सांगतो.